नमस्कार. कोल्हापूर ही राजश्री छत्रपती शाहू महाराजांची नगरी म्हणून ओळखले जाते, त्याचबरोबर कला नगरी म्हणून ओळखले जाते. मात्र गेल्या काही महिन्यांपासून या कोल्हापूरवर संघटित गुन्हेगारांच्या गुन्ह्यांचं सावट जे आहे ते आता अधिक गडद होताना पाहायला मिळत आहे. भर दिवसा भर रस्त्यात आणि भर वस्तीत खुलेआम एकमेकांवर तलवार, एडका यासारख्या हत्यारांनी वार केले जात आहेत, जीवघेणे हल्ले केले जात आहेत आणि खुनांच्या प्रकारात देखील वाढ होताना पाहायला मिळते. त्यामुळं कोल्हापूरकरांच्या मनामध्ये एक भीतीचं वातावरण जे आहे ते पाहायला मिळतंय. कोल्हापूर शहरातील वेगवेगळ्या टोळ्यांमध्ये जे काही वर्चस्वाचं युद्ध आहे ते आता रस्त्यावर उतरल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. आर्थिक व्यवहार असतील, जुने वैमनस्य असतील किंवा गुप्त वैरातून हे हल्ले जे आहेत ते आता रस्त्यावर उतरून दहशतीचं रूप घेताना पाहायला मिळत आहेत. कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी खरं तर अशा संघटित गुन्हेगारांवर मोका कारवाईचा इशारा दिला होता. मात्र आजही कोल्हापूर शहराच्या विविध मध्यवर्ती भागांमध्ये दिवसाढवळ्या गुन्हे घडताना दिसत आहेत. त्यामुळं पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर या निमित्तानं प्रश्नचिन्ह उभा राहिलेला आहे. सार्वजनिक ठिकाणी रक्तपात, हत्यांच्या मालिका आणि दहशतीचं जे काही वातावरण आहे त्यामुळं कोल्हापूरकरांच्या मनामध्ये एक भीतीचं वातावरण पसरल्याचं आपल्याला चित्र पाहायला मिळतंय. एकूणच शाळा असतील, बाजारपेठा असतील आणि सार्वजनिक मध्यवर्ती ठिकाणं असतील, या ठिकाणी जे काही दहशतीचं वातावरण आहे त्यामुळे नागरिक जे आहेत ते या भीतीच्या सावटाखाली वावरताना आपल्या कोल्हापूरमध्ये पाहायला मिळतंय. काल फुलेवाडी इथं जे काही घटना घडली, या घटनेनंतर आपल्याला पाहायला मिळते की संघटित गुन्हेगारीचं जे विश्व आहे ते कोल्हापूरमध्ये अधिक गडद होताना दिसतंय. आता पोलीस प्रशासनाची जबाबदारी आहे की अशा संघटित गुन्हेगारीला तात्काळ आळा घालण्याची. मोक्कासारख्या कठोर कायद्याअंतर्गत त्यांच्यावर कारवाई आणि गस्तीमध्ये सातत्य ठेवून अशा संघटित गुन्हेगारीला आळा घालणं शक्य आहे. कोल्हापूर शहरातील मध्यवर्ती भागांमध्ये आणि अनेक ठिकाणी ज्या काही खुनाच्या घटना असतील, दहशत माजवण्याचे प्रकार असतील आणि हत्यारांचा वापर जे आपण पाहिलं त्यावरून आता कोल्हापूर शहरातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखणं हे फक्त पोलीस प्रशासन नाही तर जिल्हा प्रशासनाच्या समोर देखील एक आव्हान बनलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन वरेकरसह मी सद्दाम अली, KK न्यूज, कोल्हापूर. बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.